आपण हॅलो आपण कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करूयात. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी उभं राहून राष्ट्रगीत म्हणणे. विनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावा आणि सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करावं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. COEP इतिहास मंडळाच्या वतीने मी ओंकार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, इतिहास हा विषय फक्त राजा प्रजा आणि युद्ध अशा बाबतीत मर्यादित नाही. प्रत्येक शास्त्र, समाज आणि विचारधारा यांना स्वतःचा आणि गुंतागुंतीचा इतिहास असतोच. स्थळ आणि काळ या दोन अक्षांवरती पॉईंट प्लॉट करून त्यामधल्या संबंधांचे आर्ग्युमेंट तयार करणे याला एका अर्थाने इतिहासाची पहिली पायरी म्हणता येईल. इन अदर वर्ड्स, टाईम अँड स्पेस या प्रतलावर जर तुम्ही आर्ग्युमेंट्स तयार करत असाल तर दॅट्स बिट प्रोफेशनल अबाउट हिस्ट्री. तुम्ही आणि मी शिकत असलेल्या तंत्रशिक्षणाला किंवा इतर कोणत्याही शिक्षणाला आणि महाविद्यालयाला सुद्धा स्वतःचा एक इतिहास आहे. थोडक्यात असं म्हणता येईल की प्रत्येक गोष्टीच्या विचाराच्या अस्तित्वाला एक इतिहास असतो. हे झालं इतिहासाबद्दल. आज COEP हिस्ट्री क्लबच्या 10व्या व्याख्यानमालेतलं पहिलं पुष्प. पहिल्या पुष्पाच्या वेळी काहीतरी खास असावं, सर्वांच्या आयुष्याशी निगडीत असा विषय ठेवायला पाहिजे असं आमचं एकमतानं ठरलं. ATMच्या किंवा नोटा बदलण्यासाठीच्या रांगेत बहुतेक सर्वच जण थांबले असतील. काही जण गरज म्हणून आणि काही जण नवीन नोट बघायला मिळते म्हणून. आणि कारण कसं आहे, सध्या तरी कॅशची किक आहे ना, ती चेकमध्ये किंवा डेबिट कार्डमध्ये येत नाही. कॅशची किक कॅशमध्येच असते. तर या नोटबंदीने काय साधले या विषयावर आम्ही पहिलं लेक्चर ऑर्गनाईज करूयात असं आमचं ठरलं. यानंतर तर आता मी SL पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आजचे आपले वक्ते अभय टिळक सरांचं स्वागत करावं. अभय टिळक सरांचा परिचय करून देण्यासाठी मी रोहनला व्यासपीठावर आमंत्रित करतो. धन्यवाद ओंकार.
संशोधक, पत्रकार, स्तंभलेखक, अनुवादक अशी ओळख असलेले सर अभय टिळक हे शास्त्राचे विद्यार्थी पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत त्यांचे सगळे शिक्षण झाले. अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्चच्या क्षेत्रात जवळपास त्यांनी 3 दशके कामं पाहिली. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता व लोकमत या दैनिकातील त्यांनी कामं केली. गेली 11 वर्ष अर्थबोध पत्रिका या मासिकाचे संपादन त्यांनी केले. भारतीय अर्थविज्ञान वर्धिनी या संस्थेचे मानद संचालक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. थँक्यू. धन्यवाद रोहन. आता मी सरांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी, कारण जास्त आडेवेडे घेऊन तुम्हाला तात्काळ ठेवण्यात काही अर्थ नाही. थँक्यू. प्राध्यापक पाटील, खेर मॅडम, सौरभ आणि मित्रांनो, अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इतिहासाचं चर्चामंडळ असणं हा मला अत्यंत सुखद धक्का होता. मी अत्यंत प्रामाणिकपणे तुमच्याशी बोलतो. हे वरती अर्थतज्ञ वगैरे लिहिलं हे आपण क्षणभर बाजूला ठेवूया. मी पण तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे आणि अगदी खरं सांगायचं तर इंजिनिअरिंग आणि इकॉनॉमिक्स यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. मी आत्ताच येण्यापूर्वी तुमच्या मॅडमशी बोलत होतो. माझी बायको माझ्यासारखीच अर्थशास्त्राची विद्यार्थिनी आहे आणि पुण्यामधल्या एका अग्रगण्य मॅनेजमेंट स्कूलमध्ये ती इकॉनॉमिक्स शिकवते. तिचा आजवरचा 16 वर्षाचा अनुभव असा आहे की तुमच्यासारखी इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड असलेली जी मुलं आहेत त्यांना इकॉनॉमिक्स फार पटकन कळतं आणि चांगलं कळतं. कारण इकॉनॉमिक्स हे जरी सामाजिक शास्त्र असलं तरी ते शास्त्र आहे. म्हणजे प्रयोगशाळेमध्ये ज्या पद्धतीचे प्रयोग करून आपण एखादा सिद्धांत मांडतो तितक्या काटेकोरपणे अर्थशास्त्रामध्ये आम्हाला किंवा कुणालाही निष्कर्ष ठामपणे मांडता येत नाही. कारण शेवटी हे मानवी व्यवहाराचं शास्त्र आहे आणि मानवी व्यवहारांचा थांगपत्ता हा कधी फार गणितीय सूत्रांमध्ये मांडता येत नाही. हे जरी खरं असलं तरी अर्थशास्त्रामधले काही मूलभूत नियम जे आहेत ते नियम हे नैसर्गिक शास्त्रांप्रमाणेच आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो की न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा कुठेही त्याच पद्धतीने, म्हणजे वरती गेलेली वस्तू खाली येणारच, त्याच पद्धतीने वस्तूला असणारी मागणी आणि किंमत यांच्यामधलं नातं जे आहे हे कुठेही त्याच पद्धतीने त्यांच्यामधला व्यवहार होतो. त्यामुळे तसं म्हटलं तर या 2 शास्त्रांचं जवळचं संबंध आहे. आणि इतिहासामध्ये अलीकडच्या काही दशकांच्या मध्ये एव्हरी हिस्ट्री इज कंटेम्पररी अशी एक नवीन संकल्पना आता येते. म्हणजे ज्याला प्रेझेंटनेस ऑफ द पास्ट किंवा पास्टनेस ऑफ द प्रेझेंट अशा दोन्ही अंगाने त्याच्याकडे बघितलं जातं. कारण आपण जेव्हा वर्तमानामध्ये जगत असतो तेव्हा इतिहासामध्ये घडून गेलेल्या घटनांचे काही ना काही अंश बदललेल्या स्वरूपामध्ये वर्तमानामध्ये कुठेतरी अवशेष रूपाने शिल्लक असतातच. आणि आपण वर्तमानात जे जगत असतो त्या वर्तमानामध्ये घडलेल्या गोष्टी, घटना जरी इतिहासामध्ये जमा झाल्यात ताबडतोब पुढच्या क्षणी, तरी भविष्यामध्ये पुन्हा त्यांचंच अवतरण वेगळ्या स्वरूपामध्ये वेगळ्या काही अनेक ठिकाणी होताना आपल्याला दिसतं. त्यामुळे खरं वाटतं तर इतिहासाचा आणि वर्तमानाचा अभ्यास हा या 2 बिंदूंना जोडणाऱ्या कॉन्टिनमचा म्हणजे सलगतेचा अभ्यास असतो. त्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन हा हिस्ट्री क्लब स्थापन केला आणि 10 वर्ष या माध्यमातून आपलं या ठिकाणी विचारमंथन सुरू आहे. याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी अत्यंत पहिल्यांदी मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो. आता जो विषय आहे आपला हा हिस्ट्री क्लबच्या व्यासपीठामधनं चर्चेला जाणं हा आणखी संयुक्तिक आहे. कारण एका अर्थाने हा ऐतिहासिक निर्णय आहे.
म्हणजे ज्या पद्धतीने तो घेतला गेला तिथपासून आजपर्यंत ज्या सगळ्या घटना आपण बघतोय ह्या निश्चितपणे इतिहासामध्ये कोरल्या जातील. म्हणजे भारताचा जेव्हा आर्थिक इतिहास लिहिला जाईल की तो सतत लिहिला जात असतो, त्यावेळी 8 नोव्हेंबर 2016 ही तारीख आणि त्यानंतर त्या दिवशी घेतला गेलेला निर्णय याची निश्चितपणे त्या काळाच्या वहीमध्ये नोंद होईल याच्यात शंका नाही. त्यामुळे हिस्ट्री क्लबच्या माध्यमातून 10व्या वर्षाच्या आजच्या आपल्या या विचारमंथनाचं पहिलं सूत्र आपण नोटाबंदीसारख्या एका लक्षवेधी आणि अलीकडच्या काळातल्या निश्चित ऐतिहासिक घटनेची थोडी पुन्हा एकदा चर्चा करण्याच्या माध्यमातून गुंततो. ही तुमच्या इतकीच माझ्याही लेखी आनंदाची गोष्ट आहे आणि त्याला आपण मला बोलवलं याबद्दल सुरुवातीला मी तुमचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. म्हणजे नंतर आभार मानण्याचा पुन्हा औपचारिक कार्यक्रम ठेवायला नको. आणि सुरुवात विषयामध्ये प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या सगळ्या मित्रांची, विशेषतः आपले जे आयोजक आहेत, आयोजक आणि सौरभ यांची मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. कारण माझ्याशी संपर्क साधायला त्याला भरपूर त्रास झाला. कारण माझा मोबाईल गेले 10 दिवस बंद आहे, कारण ते कार्ड माझं क्रॅश झालं आहे. त्यामुळे ते बिचारे गॅसवरती होते की संपर्क होतो का नाही. कारण शेवटी असं आहे की बोलवलेला वक्ता आला नाही तर नाचक्की संयोजकांचे होते. त्यामुळे तो जो की त्रास सौरभ आणि त्याच्या मित्रांना झाला त्याबद्दल मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो. हा गंमत अशी आहे की नोटाबंदी होऊन जवळपास 2 महिने पूर्ण झालेले आहेत आणि आपण आज सगळे माहितीच्या युगात जगत असल्यामुळे आपल्यावरती इतका अक्षरशः भडीमार झालेला आहे माहितीचा मतमतांतरांचा, भूमिकांचा, की आता नोटाबंदीबद्दल नवीन काय बोलायचं किंवा हा माणूस तरी नवीन काय सांगणार आहे असं जर कुणाच्या मनात शंका आली तर ती अस्थानी अजिबात नाही. पण तरी सुद्धा आपण जर आता बारकाईने बघितलं तर गेल्या साधारण एक आठवडाभरामध्ये हळूहळू आता धुरळा खाली बसायला लागलेला आहे. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये आता नोटाबंदी किंवा डिमॉनिटायझेशन या संदर्भातल्या बातम्या, त्या बातम्यांचं प्रमाण, बातम्यांची लांबी रुंदी, वर्तमानपत्राच्या पानावरती असणारी बातमीची जागा याच्यात आता बदल व्हायला लागलेला आहे. म्हणजे बाकीही विषय आपल्या आयुष्यातले जे आहेत ते आता पुन्हा तितक्याच हिरिरीने चर्चेले जायला लागलेले आहेत. म्हणजे एका अर्थाने आता नोटाबंदीकडे हा एवढा काळ उलटून गेल्यानंतर आपण अधिक तटस्थपणे बघता येईल अशी आज आपली अवस्थेमध्ये अशापणा आहोत. त्यामुळे मला एका अर्थाने असंही वाटलं की तो सगळा धुरळा बसल्यानंतर आता थोडं आपण जर सीमावलोकन केलं तर ते उचित ठरेल. त्याच भूमिकेतनं मी तुमच्याशी फक्त आज बोलणार आहे. अगदी गंमत पहिली सांगायची तर नोटाबंदी ह्या शब्दसंहतीपासूनच मला शंका आहे. इथे काही बंदी आपण केली नाहीये, आपण नोटा बदल केलेला आहे. म्हणजे इट इज स्वॅपिंग ऑफ नोट्स हे आपण केलेलं आहे की 500 आणि 1000 रुपयाच्या ज्या जुन्या नोटा म्हणजे 8 नोव्हेंबर 2016च्या मध्यरात्रीपर्यंत ज्या नोटा चलनामध्ये होत्या त्या फक्त सरकारने मागे घेतल्या आहेत, नवीन नोटा आणलेल्या आहेत. त्यामुळे आपण हे जे केलं आहे 8 नोव्हेंबरला ही नोटाबंदी नसून हा नोटा बदल आहे. 1000 रुपयाची नवीन नोट अजून चलनामध्ये आलेली नाही आहे, पण 2000 रुपयाची मात्र आलेली आहे. त्यामुळे डिमॉनिटायझेशन या संज्ञेचा एक जो डिक्शनरी मधला अर्थ आहे की चलनामध्ये असणारी जी कुठली करन्सी आहे किंवा नोट आहे किंवा नाणं आहे त्याच्या मागे असणारी ज्याला आपण सरकारची अधिमान्यता म्हणतो, लेजिटिमसी ऑफ दॅट करन्सी ही सरकारने काढून घेणं हा डिमॉनिटायझेशन या संज्ञेचा खरा मूलभूत अर्थ आहे. म्हणजे लीगल टेंडर असं आपण ज्याला म्हणतो की कारण प्रत्येक नोटेवरती आय प्रॉमिस टू पे द बेअरर ही जी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या सहीने आपल्याला जी हमी दिलेली असते ती हमी
त्या नोटांच्या संदर्भामध्ये सरकारने रद्द केलेली आहे किंवा मागे घेतलेली आहे. हा डिमॉनिटायझेशन या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे. त्यामुळे 8 नोव्हेंबर 2016ला आपण जे केलं ते एका अर्थाने डिमॉनिटायझेशन असं आहे की त्या घटके म्हणजे त्या बिंदूपर्यंतच्या आधी सगळ्या ज्या नोटा होत्या त्यांची आधी मान्यता सरकारने काढून घेतली, त्या नोटा चलनातनं रद्द केल्या आणि नवीन नोटा आपण आणलेल्या आहेत. त्यामुळे मला व्यक्तिशः हा नोटा बदल हा शब्द जास्ती योग्य वाटतो. दिस इज करन्सी स्वॅपिंग. आम्ही कुठल्याही जुन्या दर्शनी मूल्याच्या नोटा चलनातनं एकदम काढून टाकल्या, अधिक दर्शनी मूल्य म्हणजे हाय करन्सी व्हॅल्यू नोट्स चलन व्यवहारातनं काढून टाकला, असं काही केलेलं नाही. आम्ही फिजिकल युनिट्स जुन्या नोटा फक्त बदललेल्या आहेत. आता आपण जो विषय घेतलाय की या नोटाबंदीने किंवा नोटा बदलाने काय साधलं, खरं सांगायचं तर अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर इतक्या लवकर ते जे काही साध्य आहे त्याची चिकित्सा करणं खरोखर अवघड आहे. कारण मुळामध्ये इकॉनॉमिक्समध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये शॉर्ट टर्ममध्ये फार काही लवकर घडत नाही. हा साधा म्हणजे ह्या शास्त्राचा काय म्हणू आपण त्याला एक अंगभूत वैशिष्ट्य आहे. कारण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे मानवी व्यवहाराचं शास्त्र आहे. त्यामुळे सरकारने किंवा कोणत्याही एखाद्या संघटनेने एखादा निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी होणं, ती अंमलबजावणी विशेषतः आपल्यासारखा जो देश आहे, एक लक्षात घ्या मित्रांनो, आपला जो देश आहे हा खऱ्या अर्थाने एकमेवा द्वितीय आहे. कारण एवढी प्रचंड विविधता ही जगाच्या पाठीवरच्या दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये आहे का नाही याच्याबद्दल मला शंका आहे. त्यामुळे नोटा बदलून, जुन्या नोटा बदलून नवीन नोटा व्यवहारामध्ये आणणं आणि त्या केवळ 4 तासाच्या अवधीनंतर म्हणजे 8:15ला माननीय पंतप्रधानांनी भाषण केलं आणि त्या दिवशी रात्री 12 वाजल्यापासून जुन्या नोटा या लीगल टेंडर म्हणून त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार होतं. या अवघ्या 4 तासाच्या अवधीमध्ये आम्ही एवढं अवस्थांतर जे घडवून आणलं. ह्या बदलाचा मुळामध्ये अर्थ सगळीकडे नीट समजला जाणं, भारतीय अर्थव्यवस्थेचे किंवा समाजकारणाचे किंवा अर्थकारणाचे जे सगळे पदर उपपदर आहेत, जे सगळे सेगमेंट्स आहेत, सी वी आर अ हायली सेगमेंटेड इकॉनॉमी. त्या प्रत्येक स्तरामध्ये या नोटा बदलाचा अर्थ काय आहे हा आधी नीट समजावून घेतला जाणं. नोटा बदलण्याची प्रक्रिया ही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हळूहळू झिरपणं आणि हे झाल्यानंतर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाने ह्या बदलाचा नीट अर्थ समजावून घेऊन त्याला प्रतिसाद देणं आणि त्या प्रतिसादानंतर मग सरकारने घेतलेला निर्णय, त्याला तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाने दिलेला प्रतिसाद, या दोघांच्या मिश्रणातनं जे निघेल ती निष्पत्ती आहे नोटाबंदीची. ही सगळी प्रक्रिया अत्यंत संथ गतीने चालणारी आहे. त्यामुळे नोटाबंदीने काय साधलं असा जर आपण प्रश्न आत्ता ह्या घटकेला विचारला की जेव्हा अजून एक जेमतेम 2-2.25 महिने आत्ता पूर्ण होत आहेत, तर आत्ता जे आपल्याला उत्तरं सांगता येतील ती एका अर्थाने वरवरची किंवा फार ढोबळ असते. याचे परिणाम जे आहेत हे परिणाम जवळपास पुढचे 1 वर्षभर हळूहळू आपल्याला जाणवत राहतील, म्हणजे पृष्ठभागावरती येत राहतील. ही पहिली गोष्ट आपण मनाशी पक्की ठेवूया. प्रश्नच विचारायचा झाला किंवा उत्तर द्यायचं झालं की नोटाबंदीने काय साधलं, तर आपल्याला सुरुवात अशी करायला लागेल की काय साधावं अशी आपली अपेक्षा होती. म्हणजे व्हॉट वेअर द ऑब्जेक्टिव्स बिहाइंड सच अ ह्यूज स्टेप, हा जर मी प्रश्न विचारला की काय कोणत्या हेतूने आम्ही हे पाऊल सरकारने उचललं असावं, तर त्या संदर्भात 3 जी कारणं आहेत ती माननीय पंतप्रधानांनी त्याच दिवशी सांगितली की 1 खोट्या नोटांचा बंदोबस्त व्यवहारामधल्या करणं, 2 अर्थव्यवस्थेतला काळा पैसा जो आहे
त्याच्यावरती आघात करणं. आणि तिसरं कारण हे बऱ्याच उशिरा चर्चेमध्ये आता येत आहे, ते म्हणजे रोकडरहित व्यवहारांच्या अर्थकारणाकडे प्रवास करणं, म्हणजे जर्नी टुवर्ड्स कॅशलेस सोसायटी. ही 3 प्रामुख्याने आपली उद्दिष्ट किंवा साध्य आहेत असं वाटतं. त्यामुळे काय साधलं याची चर्चा आपल्याला ह्या 3 उद्दिष्टांच्या चौकटीमध्ये करणं हे जास्ती उचित आहे. ती करण्याआधी एक काही किमान गोष्टी 2-3 गोष्टी आपण सगळ्यांनी स्पष्ट मनावर ठेवूया. काळा पैसा या गोष्टीबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये भरपूर कल्पना आहेत. ज्या पद्धतीने या डिमॉनिटायझेशनची किंवा नोटा बदलांची चर्चा आपल्याकडे चालू आहे, त्याच्यावरनं सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या माणसाचा एक अशी कल्पना मनामध्ये तयार होते की जिथे जिथे म्हणून रोखीचे व्यवहार आहेत तिथे सगळीकडे काळा पैसा आहे. म्हणजे जे म्हणून कॅश आहे ते सगळं ब्लॅक आहे. तर कृपा करून आपण पहिल्यांदा ह्या गैरसमजामधनं बाहेर येऊया. कारण त्याचा एक भयानक अर्थ असा होतो की मी मंडईमध्ये जाऊन भाजी घेतली आणि भाजी घेतल्यानंतर मी त्याला पैसे दिले, त्या माणसाने मला भाजी पण दिली पण भाजीबरोबर पावती दिली नाही, म्हणजे मी काळा पैसा जनरेट केला का? तर असं होत नाही. त्यामुळे रोखीचे व्यवहार म्हणजे काळा पैसा, की जिथे रोखीचे व्यवहार आहेत तिथे सगळा जो काही त्या व्यवहारामधनं निष्पन्न होतो किंवा जी पैशाची देवाणघेवाण होते किंवा त्यातून जो उत्पन्नाचा प्रवाह निर्माण होतो तो स्वरूपतः काळाच आहे असं मानण्याचं कारण नाही. पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवूया. काळ्या पैशाची अर्थशास्त्रामध्ये व्याख्या अतिशय सुस्पष्ट आहे आणि ती व्याख्या अशी आहे की कर बुडवून जमवलेला पैसा म्हणजे काळा पैसा. म्हणजे ज्या उत्पन्नावरती प्रत्येक व्यक्तीचा उत्पन्नाचा जो स्रोत आहे त्या उत्पन्नावरती त्या देशामध्ये किंवा त्या अर्थव्यवस्थेमध्ये कर आकारणीचे जे काही नियम, जी काही संरचना आहे त्याप्रमाणे त्या व्यक्तीच्या किंवा त्या संस्थेच्या किंवा त्या उद्योगाच्या उत्पन्नावर जो कर भरला जाणं किंवा आकारला जाणं अपेक्षित आहे रास्त, तो कर चुकवून जेव्हा पैसा गोळा केला जातो किंवा निर्माण केला जातो त्याला ब्लॅक मनी म्हटलं जातं. म्हणजे काळ्या पैशाच्या निर्मितीचा संबंध हा कर चुकवेगिरीशी आहे. कर चुकवून जमा केलेला पैसा म्हणजे काळा पैसा. ही अत्यंत स्वच्छ सोपी व्याख्या इकॉनॉमिक्समध्ये आपण करतो. म्हणून त्याला आम्ही बेहिशोबी किंवा अनअकाउंटेड मनी असं म्हणतो. कारण जेव्हा माझ्यावरती इन्कम टॅक्स असेल किंवा अप्रत्यक्ष करांची जी सगळी आपल्या देशातली यंत्रणा आहे, जेव्हा माझ्या उत्पन्नावरती मी किती टॅक्स भरायचा याची कोणीतरी संस्था जेव्हा गणना करते, म्हणजे मग ती कदाचित माझ्या चार्टर्ड अकाउंटंटच्या माध्यमातून मी माझे रिटर्न्स फाईल करत असेल किंवा माझ्या बँकेकडनं किंवा आता आपण काही TDS आपण म्हणतो की टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, की मला जेव्हा माझा पगार अदा केला जातो, मी जर सॅलरीड माणूस असेल तर माझ्याकडनं माझ्या पगारावरती त्या वित्तीय वर्षामध्ये किती मला कर भरावा लागणार आहे तो कर वजावट करूनच मला पैसा दिला जातो. त्यामुळे काळ्या पैशाची निर्मिती ही स्वरूपतः कर व्यवस्थेशी निगडीत आहे. म्हणजे जे सगळं उत्पन्न कुठेही हिशोबाच्या वह्या चोपड्यांच्या मध्ये प्रतिबिंबित होत नाही आणि म्हणून ज्याच्यावरती टॅक्स आकारताच येत नाही किंवा टॅक्स चुकवला जातो त्याला आपण काळा पैसा म्हणतो. आता ह्याच्यात मित्रांनो पुन्हा आपण एक गोष्ट स्पष्ट करूया. टॅक्स सेव्हिंग आणि टॅक्स अव्हॉइडन्स याच्यामध्ये फरक आहे. पुन्हा कर वाचवणं आणि कर बुडवणं किंवा कर चुकवणं याच्यामध्ये फरक आहे. कर वाचवणं हे अत्यंत लेजिटिमेट आहे, म्हणजे अधिमान्य आहे. मला सरकारने ज्या काही बचतीकरता गुंतवणुकीकरता ज्या काही सुविधा दिलेल्या आहेत किंवा सवलती देऊ केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी जर पैसा गुंतवला तर सरकार मला करामधनं वजावट देतं किंवा कर माफ करतं. मी त्या सवलतींचा फायदा घेतो. मी माझा कर वाचवण्याचा प्रयत्न करतो, विच इज लेजिटिमेट.
पण मी काहीतरी कृती करून कर बुडवला, तिथे मी काळा पैसा निर्माण केलेला आहे. त्यामुळे पहिली गोष्ट, या दोन गोष्टी आपण आधी स्वच्छ ठेवूया की रोखीचा व्यवहार म्हणजे स्वरूपतः काळ्या पैशाचा व्यवहार असं होत नाही. काळा पैशाचा संबंध किंवा काळ्या उत्पन्नाचा संबंध हा कर भरण्याशी किंवा न भरण्याशी निगडीत आहे. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवूया या सगळ्या चर्चेची पार्श्वभूमी म्हणून, ते असा की हा जो काळा पैसा आहे, या काळ्या पैशात सुद्धा पुन्हा आपल्याला ढोबळमानाने एक अत्यंत मूलभूत वर्गीकरण असं करावं लागतं की अधिकृत किंवा पांढऱ्या अर्थव्यवस्थेमधला काळा पैसा आणि काळ्या किंवा बेकायदेशीर अर्थव्यवस्थेमधला काळा पैसा. म्हणजे ब्लॅक मनी इन व्हाईट इकॉनॉमी आणि ब्लॅक मनी इन ब्लॅक इकॉनॉमी, ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. काळ्या व्यवहारातला काळा पैसा जो आहे हा मित्रांनो, हा स्वरूपतः गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. म्हणजे सगळ्या प्रकारच्या चोऱ्या किंवा तस्करी, म्हणजे त्याच्यामध्ये अंमली पदार्थ, शस्त्रास्त्र, अगदी सगळ्या घृणास्पद असा मानवी देहाचा सुद्धा व्यापार त्याच्यामध्ये जो येतो, अंमली पदार्थ, कोकेन, शस्त्रास्त्र, दारुगोळा, सोनं, चलन, म्हणजे ज्या व्यवहारांना गुन्हेगारी स्वरूपाचा अंग चिकटलेला आहे, अशी जी अर्थव्यवस्था आहे ही काळी अर्थव्यवस्था आहे. या काळ्या अर्थव्यवस्थेबद्दल जो काळा पैसा तयार होतो तो केवळ नुसता बेहिशोबी नाहीये, त्याला गुन्हेगारीचा एक पदर चिकटलेला आहे. आपण त्याच्याबद्दल बोलत नाही, कारण तो जो व्यवहार आहे सगळा, त्याची कार्यकक्षा किंवा त्याचं एकूण मोजमाप आणि आकारमान किती हे आम्हाला कोणालाही माहीत नाही. आपण ही नोटा बदल किंवा नोटाबंदी किंवा हे सगळं आता जे बोलणार आहोत, हे प्रामुख्याने तुम्ही आम्ही ज्या अर्थव्यवस्थेमध्ये रोज व्यवहार करत असतो, म्हणजे पांढऱ्या अर्थव्यवस्थेतल्या किंवा अधिकृत अर्थव्यवस्थेतल्या काळ्या पैशाबद्दल आपण बोलतो. म्हणजे हा संपूर्ण नोटाबंदी किंवा नोटा बदल हा जो प्रकार आहे, याचा मूळ भर कुठे आहे? याचा मूळ भर अधिकृत अर्थव्यवहारामध्ये जो कर चुकवून काळा पैसा जमवला जातो त्याची नाकेबंदी करणं, हे ह्या उचललेल्या पावलाचं मुख्य उद्दिष्ट आहे. मला असं वाटतं आपण आता 2017 2011 किंवा 2012चा जर तुम्ही वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट बघितलात, तर हा वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट हा पूर्णपणे काळ्या व्यवहारातला काळा पैसा आणि त्याच्यामुळे संपूर्ण जगामध्ये अनेक देशांच्या मध्ये असुरक्षिततेचं जे वातावरण आहे, म्हणजे कदाचित तुमचे उद्या आणि परवाचे दोन जे तुमचे विषय आहेत या व्याख्यानमालेतले, त्यांच्याशी त्या विषयाचा संबंध जाऊन भिडतो की देशादेशामध्ये चालू असणारी यादवी अनेक प्रकारच्या दहशतवादी कारवाया, अतिरेकी संघटना, यांना जे पैशाचं पाठबळ मिळतं ते ज्या व्यवहारांच्या मधनं तयार होतं की जे बेकायदेशीर आहेत, जे गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत, अशा पैशामुळे जगात एकूण जागतिक शांततेला किती मोठ्या प्रमाणावरती सुरुंग लागण्याची परिस्थिती ठिकठिकाणी निर्माण झालेली आहे, याचा त्या वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये तपशीलवार उहापोह केलेला आहे. कारण आपण त्याच्याबद्दल बोलत नाही आहोत, कारण आपल्याला त्याच्याबद्दल काही माहीत नाही. आपण जे बोलतोय ते ज्या अर्थव्यवहारामध्ये, ज्या अर्थकारणामध्ये, ज्या अर्थविश्वामध्ये तुमचे आमचे व्यवहार चालतात त्याच्याबद्दल आपण बोलतो. चौथी एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया ती अशी की असा बेहिशोबी पैसा किती आहे, म्हणजे कर चुकून जो काळा पैसा तयार केलेला आहे, याचं सुद्धा कुणाहीकडे विश्वासार्ह अधिकृत मोजमाप नाही. जे सगळे फॅन्टॅस्टिक आकडे आपण ऐकतो हे सगळे निखळ अंदाज आहेत. आणि ते अंदाज आहेत याचं कारण काळ्या पैशाची व्याख्या जर मुळे आपण बेहिशोबी पैसा, म्हणजे त्याचं कुठे लिखापरीच आपल्याला सापडत नाहीये, कुठल्याही बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये तो रिफ्लेक्ट होत नाही, म्हणून तो कराच्या जाळ्यामध्ये येत नाही. त्याचा हिशोब पाडणार कसा? म्हणजे आपल्या देशामध्ये, म्हणजे ही सगळी मी थोडी पार्श्वभूमी विस्ताराने का मानतोय, कारण गेल्या 2 महिन्यामध्ये आपण इतकं ऐकतोय की काळा पैसा किती आहे. तर कोणी म्हणतं की तो अधिकृत आमचा जो GDP आहे, म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट जे देशाचं सकल उत्पन्न जे आहे त्याच्या, कोणी म्हणतंय की तो 20%, कोणी म्हणतंय 23%, एक तर अंतर असं आहे की तो 65%. म्हणजे ही जी रेंज आहे ही रेंज 20% ते 65% इतकी आहे.
हे सगळे मित्रांनो अंदाज आहेत. सगळ्यांचं आता जो वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट अनेक लोकांनी कोट केलेला आहे की साधारणपणे अधिकृत अर्थव्यवस्थेच्या 20 ते 23% इतकी ही काळी अर्थव्यवस्था किंवा त्याला समांतर अर्थव्यवस्था असं आपण म्हणतो. पण मित्रांनो, मी पुन्हा अत्यंत तुम्हाला नम्रपणे आणि अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून सांगतो, समांतर हा शब्द सुद्धा पूर्णपणे उचित नाही. कारण रेल्वेचे 2 रूळ समांतर असतात म्हणजे त्यांची कधीही कुठेही भेट होत नाही असं आपण गृहीत धरतो. ते एकाच्या शेजारी एक समांतर चालू असतात. अधिकृत अर्थव्यवस्था आणि समांतर अर्थव्यवस्था असा जेव्हा आपण शब्द प्रयोग करतो तेव्हा आपण गृहीत असं धरतो की ही समांतर अर्थव्यवस्था जी आहे ती समांतर अर्थव्यवस्था काळी अर्थव्यवस्था आहे आणि ती अधिकृत अर्थव्यवस्थेला समांतर पद्धतीने आपल्या देशामध्ये नांदतीये. याच्यात समांतर हा जर शब्द मी वापरला तर मला गृहीत असं धरायला लागतं की या 2 अर्थव्यवस्थांच्या मध्ये कुठेही काही देवाणघेवाण नाहीये. या 2 रुळांप्रमाणे समांतर आपल्या गतीने चालू आहे एकमेकाच्या शेजारी. हेही चुकीचं आहे. ही धारणा जी आहे ही धारणा चुकीची आहे. कारण ज्याला आम्ही काळा पैसा म्हणतो हा कधीही चिरंतन काळा नसतो. अनधिकृत अर्थव्यवस्थेमधला ज्याला आम्ही समांतर आता आपलं म्हणतोय सगळ्यात जवळचा शब्द जाणारा म्हणून, हा पैसा हा कायम अधिकृत अर्थव्यवस्थेमधनं अनधिकृत अर्थव्यवस्थेमध्ये, अनधिकृत अर्थव्यवस्थेमधून अधिकृत अर्थव्यवस्थेमध्ये ही सतत ये जा चालू असते. म्हणजे काळा पैसा याचा अर्थ आमच्या डोक्यात जे आहे की कुठेतरी प्रचंड म्हणजे, आणि ह्याला कारण आहे की आपल्या मीडियामधनं सुद्धा आपलं कुठेतरी कंडिशनिंग होतं. कारण आपण कधीतरी असं कुठल्या तरी एखाद्या मंत्र्याची अशी बातमी ऐकतो की त्याच्या बाथरूममध्ये, बेडरूममध्ये, पलंगामध्ये, टॉयलेटमध्ये असे 3.5 लाख म्हणजे कोटी जमा केलेले होते, नोटांच्या थप्प्या सापडल्या. हे प्रकार घडत नाहीत असं मी म्हणत नाही, पण ज्याला आम्ही एकूण काळा पैसा म्हणतो त्याचं हे अत्यंत क्षुल्लक किंवा छोटं रूप आहे. तर मुळामध्ये काळा पैसा रोख ठेवण्या इतके काळा पैसा तयार करणारे लोक बुद्धू नसतात. अगदी स्पष्ट सांगायचं कारण बेहिशोबी पैसा रोखीच्या स्वरूपात जवळ बाळगायला सुद्धा खूप मोठं त्याच्यामध्ये रिस्क आहे किंवा जोखीम आहे. त्यामुळे आपल्याला हे जे असं सतत वाटत राहतं की आमच्या देशामध्ये एकूण भयंकर मोठी समांतर अर्थव्यवस्था आहे, प्रचंड मोठा काळा पैसा आहे, तो आजपर्यंत कधी बाहेर आलेला नाहीये. तो काळा पैसा जर आम्ही खणून काढला तर जी एकेकाळी निवडणुकीची घोषणा होती की परदेशामध्ये लपवलेला काळा पैसा जर आम्ही सगळा आणला तर प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करतील एवढा पैसा आहे. हे सगळे निखळ अंदाज आहेत, कोणाकडे त्याचं मोजमाप नाहीये. याचं कारण असं आहे की असा काळा पैसा हा कायम काळात असतो असं म्हणणं चुकीचं आहे. म्हणून तुम्ही जर हा शब्द ऐकला असेल मनी लॉन्ड्रिंग बिल आपण जे सरकारने आणलेला आहे त्यातला लॉन्ड्री हा जो शब्द आहे हा व्यवहारात आम्ही लॉन्ड्री शब्द ज्या अर्थाने वापरतो त्याच अर्थाने वापरलेला आहे. मळलेले कपडे आम्ही धोब्याकडनं धुवून आणतो तसा जो काळा पैसा आहे तो चक्क धुवायचा म्हणजे पांढरा करायचा आणि अधिकृत अर्थव्यवस्थेमध्ये आणून सोडायचा. ही करणारी जी यंत्रणा आहे तिचा कुठेतरी बंदोबस्त करण्याकरता आम्ही ते अँटी मनी लॉन्ड्रिंग बिल हे विधेयक आम्ही कायदा पास केलेलं आहे. त्याचं कारण हेच आहे की जरी आम्ही त्याला समांतर अर्थव्यवस्था असा शब्द जरी वापरत असलो तरी व्यवहारात अधिकृत अर्थव्यवस्था आणि अनधिकृत अर्थव्यवस्था ह्या अशा कधीही समांतर रुळाप्रमाणे चालत नाहीत. त्यांच्यामध्ये अत्यंत घनिष्ठ नातं असतं, सतत इकडनं तिकडनं ये-जा चालू असते. तुम्हाला जर तुम्ही थोडे बारकाईने पेपर वाचले असतील तर 1-2-3 वर्षापूर्वी शेल कंपन्या नावाचं एक मोठं पीक उदंड जन्माला आलेलं होतं की त्यांचं नावच म्हणजे शेल कंपन्या असं होतं. मग याचा काही बर्मा शेलशी काही संबंध नाही घ्यायचा. शेल कंपन्या याचा अर्थ या सगळ्या कागदोपत्री तयार केलेल्या कंपन्या होत्या आणि एक नाही अशा हजारो कंपन्यांचं जाळं आणि त्यांचं पुन्हा परस्परांशी असणारं नातं. आणि मग त्या कंपन्यांचे अगणित व्यवहार की मी एक्सवर चेक काढायचा, एक्सने वायच्या नावावर काढायचा, वायने झेडच्या नावावर काढायचा, झेडने पुन्हा एला चेक द्यायचा, असे नुसते कागदोपत्री ट्रान्झॅक्शन्स करत 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 कुठल्या तरी पॉईंटला कुठेतरी केव्हा तरी पटकन तो पैसा पांढरा व्हायचा. हे कळायचंच नाही कुणाला. म्हणजे अगदी इन्कम टॅक्स अथॉरिटीजना सुद्धा या शेल कंपन्या ऑपरेट कशा होतात, यांचे एकमेकाशी नातं कसं असतं हे कळतच नाही किंवा लवकर लक्षातच येत नाही.
मुद्दा फक्त एवढाच आहे की आपली काळ्या पैशाबद्दलची जी धारणा आहे, मी थोडं विस्ताराने का म्हणतोय, कारण आपल्याला संपूर्ण ह्या नोटा बदलाचा परिणाम काय किंवा काय साधलं याचा विचार आपल्याला ह्या चौकटीमध्ये करायला लागला की हे सगळं विश्व जे आहे काळ्या पैशाचं हे असं मजेशीर आहे. पाचवा मुद्दा आपण काय लक्षात ठेवला पाहिजे की मी जेव्हा काळी अर्थव्यवस्था म्हणतो किंवा काळं धन असा जेव्हा मी शब्द वापरतो तेव्हा त्याला 3 डायमेन्शन्स आहेत. काळा पैसा म्हणजे रोख स्वरूपामधला बेहिशोबी पैसा किंवा कर चुकून जमा केलेला पैसा, 2 काळं उत्पन्न आणि 3 काळी मालमत्ता. म्हणजे बेहिशोबी पैसा, बेहिशोबी उत्पन्न म्हणजे जे कुठेही अधिकृत लिखापडीमध्ये प्रतिबिंबित होत नाही असं, आणि बेहिशोबी उत्पन्न त्यातनं बेहिशेबी पैशाची निर्मिती आणि त्या बेहिशेबी पैशाचं ताबडतोब बेनामी किंवा बेहिशेबी मालमत्तेमध्ये होणारं रूपांतर. ही 3ही डायमेन्शन्स आपण याच्यामध्ये लक्षात ठेवूया. जेव्हा असा युक्तिवाद केला जातो किंवा असं प्रतिपादन केलं जातं की भारतामध्ये ही जी काळी अर्थव्यवस्था आहे हिचं आकारमान हे अधिकृत अर्थव्यवस्थेच्या आणि त्या अधिकृत अर्थव्यवस्थेचं जे मोजमाप आहे GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, त्या GDPच्या जवळपास 20 ते 23% इतकी ही काळी अर्थव्यवस्था असं आपण जेव्हा म्हणतो किंवा असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये ह्या 3ही डायमेन्शन्सचा आपण एकत्रीकरण करतो. इट इज अन ॲग्रिगेट ऑफ ब्लॅक इन्कम, ब्लॅक मनी अँड ब्लॅक ॲसेट्स. त्यामुळे नोटा बदली किंवा नोटा बंदी केल्यानंतर ज्या 15,44,000 कोटी रुपयाच्या नोटा चलनामधनं बाहेर गेल्या असं आपण म्हणतो आणि 31 डिसेंबर अखेर जवळपास 90-95% रक्कम पुन्हा बँकांच्या मध्ये आली असं जेव्हा आपण बातम्या वाचल्या तेव्हा अनेकांना मोठा धक्का बसला. मग तिथून चर्चा अशी सुरू झाली की अरे मग नोटाबंदी फसली काय. म्हणजे आपल्या मराठीमध्ये जशी म्हणे की डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढण्यासारखं आहे की जवळपास 86% मूल्य असणारं चलन व्यवहारातनं बाजूला झालं आणि 31 डिसेंबरपर्यंत जवळपास 90-95% जुन्या चलनातल्या नोटा या पुन्हा बँकांच्या मध्ये जमा झाल्या. याचा अर्थ बेअरली 1-1.5 लाख कोटी फार तर बँकांच्याकडे परत आले नाहीत. मग देशामध्ये काळा पैसा नव्हताच का काळा पैसा आमच्याकडे खूप आहे हा जो सरकारचा किंवा तुमच्या माझ्यासारख्या माणसाचा जो समज आहे तो अनाठायी आहे का मुळामध्ये नव्हताच एवढा काळा पैसा. ही सगळी चर्चा जी सुरू झाली आहे ती कृपा करून ह्या संदर्भात समजावून घ्या. मुळामध्ये असं जे बेहिशेबी धन आहे त्या बेहिशेबी धनापैकी फार छोटा भाग हा रोख स्वरूपामध्ये कायम असतो. ही एकच गोष्ट मला असं वाटतं ह्या संपूर्ण खटाटोपानंतर अधोरेखित झालेली आहे. मला असं वाटतं नोटाबंदीचं पहिलं साध्य हे आहे की निदान आमची जळमट तरी स्वच्छ व्हायला सुरुवात होईल की एक असं आपल्याला उगाच असं वाटतं की प्रचंड काळा पैसा आहे, सगळी आमची अर्थव्यवस्था काळ्या पैशाने पोखरलेली आहे. हे मी विषयाची थट्टा करत नाहीये. माझं असं म्हणणं आहे रोख स्वरूपामध्ये काळा पैसा किती असतो याचं थोडं जरा आपण व्यावहारिक म्हणजे पाय जमिनीवरती ठेवून जर आपण मोजमाप केलं किंवा त्याच्याबद्दल जर बोललो तर जेवढ्या मूल्याचं चलन व्यवहारामधनं बाद केलं गेलं त्याच्यापैकी 90-95% चलन पुन्हा बँकांच्याकडे जमा झालं याचं त्यामुळे आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. यातनं फक्त एकच गोष्ट सिद्ध होते की काळ्या धनाची निर्मिती करणारे जे लोक आहेत ते अफलातून हुशार आहेत. कारण त्यांनी मधल्या काळामध्ये म्हणजे 8 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर एवढ्याच काळामध्ये नाही त्याच्या आधीच जेव्हा केव्हा त्यांनी बेहिशेबी पैसा जमा केला होता ताबडतोब त्याने तो कुठे ना कुठेतरी गुंतवून टाकलेला आहे. 2011 साली तत्कालीन मनमोहन सिंग म्हणजे UPA सरकारने जी श्वेतपत्रिका काळ्या पैशाबाबत लोकसभेमध्ये सादर केलेली आहे ती नेटवरती आहे बरं का. म्हणजे त्याचं इंग्रजीमधलं टायटल हे फार मनोज्ञ आहे, व्हाईट पेपर ऑन ब्लॅक मनी असं आहे. ते जर तुम्ही गुगलवर टाकलं तर ती टेक्स्ट संपूर्ण वाचायला मिळतं आपल्याला. तिथे श्वेतपत्रिकेमध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की प्रामुख्याने आपल्या देशामध्ये असा बेहिशोबी कर चुकून जमा केलेला पैसा हा प्रामुख्याने जमिनीमध्ये
जमिनीच्या व्यवहारांमध्ये, सोन्यामध्ये आणि हवाला किंवा परदेशी बँकांच्या मध्ये दडवलं जातं. आता परदेशी बँकांमध्ये दडवलं जातो म्हटल्यानंतर सुद्धा फार हवेमध्ये पतंग उडवण्याचं कारण नाही, कारण त्याचं सुद्धा मोजमाप त्या व्हाईट पेपरमध्ये दिलेलं आहे. हां, त्या तपशिलात मी जात नाही, मुद्दा फक्त आपण म्हणून नोटा बदल केल्यामुळे एकदम फार मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारणामधल्या काळ्या पैशाचा सगळा आता पाया उखडला गेला आहे. इथून पुढे भारतीय अर्थव्यवस्था एकदम अशी शुभ्र, चकचकीत, स्वच्छ होईल अशा प्रकारचे इमले आपण बांधू नयेत. हे लक्षात घ्या, मी कुठेही नकारात्मक बोलत नाही आहे. मला असं अजिबात सुचवायचं नाही आहे की हे सगळं केलं हे फालतू आहे, हे निरुपयोगी आहे. माझं असं म्हणणं आहे, एक सुजाण नागरिक म्हणून काळ्या पैशाची संपूर्ण निर्मिती आणि हे व्यवहार कसे चालतात हे जर आपण नीट जाणून घेतलं तर नोटाबंदी किंवा नोटा बदलांसारखे जे उपाय आपण योजतोय ते केवळ तेवढेच पुरेसे नाही, त्याला अन्य उपायांची जोड आपल्याला द्यायला लागेल. जिथे मी शेवटी येणार आहे ते आपल्याला पटेल म्हणून मी हे फक्त बोलतोय. त्यामुळे झालंय काय की नोटा बदल केल्यामुळे ताबडतोब हत्यार कोणावरती उगारलं गेलं तर जो बेहिशोबी काळधन भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये याच्या आधी निर्माण झालेलं होतं त्याच्यापैकी जे धन रोख स्वरूपामध्ये कुठेतरी दडवलेलं होतं ते फक्त एका अर्थाने 31 डिसेंबर नंतर निरुपयोगी झालेलं आहे. आणि ते किती आहे तर ते चलनामधनं जेवढ्या नोटा आम्ही बाजूला काढल्या होत्या, जेवढ्या मूल्याच्या नोटा बाजूला काढल्या होत्या त्याच्या साधारणपणे 5 ते 10% एवढं असेल. कारण 15,44,000 कोटी रुपये हे जर त्याचं मूल्य असेल आणि 27 डिसेंबरपर्यंत 12,44,000 कोटी रुपये हे बँकांच्याकडे जमा झालेले होते. याचा अर्थ 3 लाख कोटी रुपये एवढा पैसा किंवा एवढ्या मूल्याच्या जुन्या नोटा या बँकांकडे परत आल्या नव्हत्या. आपण त्याच्यामध्ये समजा जनधन खात्यांमध्ये 31 डिसेंबरपर्यंत 87,000 कोटी रुपये जमा झाले होते असं सरकारने जाहीर केलं. म्हणजे ज्या जनधन खात्यांमध्ये इतके दिवस कुठेही व्यवहार नव्हते, ज्यात एकदम 87,000 कोटी रुपये जमा झाले हे काळे असतील असं आपण गृहीत धरूया. म्हणजे 3 लाख कोटी अधिक 87,000 कोटी म्हणजे 3,87,000 कोटी. हे जर समजा आपण एक ढोबळ अगदी म्हणजे ज्याला आपण बॅक ऑफ द एनव्हलप कॅल्क्युलेशन म्हणतो तसं जर आपण ठरलं तर ते एक मापन किंवा मोजमाप नोटाबंदीच्या संपूर्ण उपक्रमामधनं काळ्या पैशाचं झालेलं एक मोजमाप आहे असं ढोबळ मानाने म्हणता येईल. आता मित्रांनो आणखी एक लक्षात घ्या, हे जे 12,44,000 कोटी किंवा 13 लाख कोटी जे बँकांकडे जमा झालेले आहेत हे सुद्धा सगळे काळे आहेत असं मी म्हणणार नाही. का? कारण हे पैसे जे आता बँकांकडे जमा झालेले आहेत यापैकी प्रत्येक खात्याची आता इन्कम टॅक्स हे पुढच्या काळामध्ये कसून चौकशी करेल अशी निदान अपेक्षा आहे. म्हणजे मग ज्या खात्यांचा इतिहास म्हणजे खात्यावरच्या व्यवहारांचा इतिहास म्हणजे आधी बँका, त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक आणि त्याच्यानंतर इन्कम टॅक्स जेव्हा भिंगाखाली घालून बघेल आणि जिथे विशेषतः 8 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर ह्या काळामध्ये एकदम प्रचंड मोठी ऍक्टिव्हिटी झालेली आहे इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम, त्यांचा पाठपुरावा जेव्हा करेल आणि मग त्यातनं कर चुकून किती पैसा ठेवला होता याचं जेव्हा आपण मोजमाप करू तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला कुठेतरी खरोखर किती काळा पैसा बाहेर आला किंवा किती काळ्या पैशाची गणती झाली हे आपल्याला कळेल. याला वेळ झाली. अगदी खरं सांगायचं तर आज म्हणजे आपण जर गेल्या 2 महिन्यातल्या घटना नीट बघितल्या तर मुळामध्ये किती मूल्याचं चलन 8 नोव्हेंबर 2016ला रद्दबातल झालं होतं ह्याचंही आपल्याकडे नीट मोजमाप कुठेही नव्हतं. अगदी स्पष्ट सांगायचं तर 15,44,000 कोटी ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू रिझर्व्ह बँकेने नंतर जाहीर केली. 8 नोव्हेंबर 2016ला पहिल्यांदा आकडा आला होता 14,68,000 कोटी. मग रिझर्व्ह बँकेने असं स्पष्ट केलं की 14,68,000 कोटी हे मूल्य म्हणजे हे व्हॅल्यू 500 आणि 1000 रुपयाच्या जेवढ्या नोटा 31 मार्च 2017ला चलनामध्ये होत्या त्यांचं मूल्य आहे. इट वॉज अ डेटेड फिगर. मग हळूहळू 15,44,000 कोटी याच्यावरती आपण कुठेतरी येऊन स्थिर झालो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्याचा निष्कर्ष एवढाच आहे की मित्रांनो आणि माझ्या दृष्टीने ही खरी गंभीर बाब आहे
की नोटाबंदीच्या किंवा नोटा बदलाच्या या एका निर्णयामुळे दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा जो भाग अधोरेखित होतो की जे एका अर्थाने साध्य म्हणता येईल, ते म्हणजे की आमच्या देशाची संपूर्ण डेटा मॅनेजमेंट सिस्टीम आपल्याला अत्यंत फुल प्रूफ करायला लागेल. ही गोष्ट यातनं पुन्हा एक वेळा अधोरेखित झालेली आहे. कारण रिझर्व्ह बँकेसारखी जी यंत्रणा आहे की जी आमच्या संपूर्ण पैसा धोरणाची नियंत्रक आहे, मॉनिटरी पॉलिसी ऑथॉरिटी आपण जिला म्हणतो, कारण मुळामध्ये किती मूल्याच्या नोटा व्यवहारात आहेत, त्या परत आल्यानंतर त्यांचं काउंटिंग कसं केलेलं आहे का. मध्ये आपण अशाही बातम्या वाचल्या की काही आकडे हे अतिरंजित त्याच्यावर डबल काउंटिंग झालेलं आहे. ही सगळी ज्याला आम्ही डेटा मॅनेजमेंट सिस्टीम म्हणतो, ही आपल्याला प्रगत तंत्रज्ञान आता आपल्या हाताशी एवढं आलेलं असताना ही अतिशय भक्कम करणं आवश्यक आहे. हा दुसरा धडा मला असं वाटतं नोटाबंदीमधनं आपल्याला शिकायला लागणार आहे. आणि याचं कारण मी हे का बोलतोय, कारण रिझर्व्ह बँकेचे माजी जे निवृत्त गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन, आपल्याला जर आठवत असेल तर जवळपास 2 वर्षापूर्वी त्यांनी अशी एक तक्रार केली होती की आमच्या देशामध्ये एकूण अर्थव्यवस्थेबद्दल वेगवेगळ्या अंगांनी आकडेवारी गोळा करणाऱ्या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत, त्या यंत्रणांच्या माध्यमातून देशामधलं उत्पादन, रोजगार, उत्पादकता, म्हणजे उपभोग, गुंतवणूक यासारख्या महत्त्वाच्या व्हेरिएबल्सबद्दल जो डेटा धोरणकर्त्यांना म्हणजे पॉलिसी मेकर्सना मिळतो, त्या माहितीची विश्वासार्हता किंवा त्या माहितीचा अचूकपणा हा अलीकडील काळामध्ये फार घसरला आहे. त्याच्यामुळे धोरण आखताना चुका होत आहेत. असं हे ऑन रेकॉर्ड आहे बरं का. तुम्ही जर पेपर काढून बघितले तर रघुराम राजननी एका जबाबदार व्यासपीठावरनं ही गोष्ट मांडलेली होती की वी नीड टू बीफ अप अवर होल डेटा जनरेशन आणि मॅनेजमेंट सिस्टीम. मला असं वाटतं नोटाबंदीच्या या गेल्या 2 महिन्यातल्या अनुभवामुळे हा दुसरा अत्यंत मोठा धडा आपल्याला शिकायला लागणार आहे की ॲज अ सिस्टीम सगळ्या प्रकारचा आज काय झालं आहे की आज खरोखर आपल्यावरती अनेक प्रकारच्या स्टॅटिस्टिक्सचा, सांख्यिकीचा, आकडेवारीचा, डेटाचा अक्षरशः वर्षाव होतोय. हा सगळा डेटा नीट गोळा करणं, कोलेक्ट करणं, टॅब्युलेट करणं, ज्याला आम्ही डेटा क्लिन्सिंग म्हणतो, म्हणजे डेटा स्वच्छ करणं, त्याच्यामध्ये अंडर रिपोर्टिंग, ओव्हर एस्टिमेशन किंवा डुप्लिकेशन हे बाजूला काढून मग त्याचं टॅब्युलेशन नीट करायचं आणि त्याच्यानंतर इन्फरन्सेस काढायचे. ही जी संपूर्ण सिस्टीम आहे, ही सिस्टीम आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचं सक्षमीकरण करायला लागणार आहे. हे मला असं वाटतं नोटाबंदीच्या गेल्या 2 महिन्याच्या अनुभवातली दुसरी महत्त्वाची एक आपण म्हणू कमाई आहे. की जशी पहिली कमाई की कधीही काळा पैसा हा फार आपल्याला रोखीच्या स्वरूपात कधीच सापडत नाही, हे जे आम्ही इतके वर्ष अर्थशास्त्राचे विद्यार्थी पुस्तकामध्ये शिकत होतो ते आता ह्या एका गोष्टीने अधोरेखित झालेलं आहे. 2, मी आत्ता म्हटल्याप्रमाणे की खूप मोठ्या प्रमाणात, कारण आमच्याकडे मुळात आकडेवारीचाच मुळात प्रश्न होता. म्हणजे तिसरी माझ्या अंदाजाने नोटाबंदीचं किंवा नोटा बदलाच्या या उपक्रमाचं तिसरं महत्त्वाचं जे फलित आहे किंवा साध्य आहे की जे झालेलं आहे आत्ता, ते मला असं वाटतं पहिल्यांदी असा म्हणता येईल की आज म्हणजे 8 नोव्हेंबर 2016ला या 8 नोव्हेंबर 2016च्या मध्यरात्री भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 500 रुपयाच्या आणि 1000 रुपयाच्या जेवढ्या नोटा चलनामध्ये होत्या आणि त्या जर 90-95% आता परत आल्या असतील तर निदान तेवढ्या नोटांचं खऱ्या अर्थाने सेन्सस झालेलं आहे. रिझर्व्ह बँकेचा सगळा स्टाफ आणि सगळी यंत्रणा आलेली प्रत्येक नोट आता मोजायची, तिचं अकाउंटिंग करायचं, वेगवेगळ्या वेळी ज्या नोटा चलनामध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत त्याच्याशी या जमा झालेल्या सगळ्या नोटांचा कुठेतरी तोंडमिळवणी करायची. यातनं मला असं वाटतं ही सुद्धा एक आपल्यासारख्या देशामध्ये कमी महत्त्वाची अचिव्हमेंट किंवा उपलब्धी नाही की पहिल्यांदा आता प्रत्येक नोटेचं सेन्सस त्यामुळे घडणार आहे. कारण मुळामध्ये ही सगळी अत्यंत जटिल प्रक्रिया आहे. चौथी माझ्या दृष्टीने महत्त्वाची जी गोष्ट या संपूर्ण काळात घडली आहे ती मला असं वाटतं ती जास्ती गंभीर आहे आणि ती आपण पुन्हा सुजाण नागरिक म्हणून या गोष्टीकडे आणखी बारकाईने बघायला पाहिजे. मला असं वाटतं की एकूण
नोटा बदलासारखा एखादा मोठा निर्णय की अनेक स्तरांवरती ज्याचे पडसाद उमटतात किंवा उमटणार आहेत असा जेव्हा घेतला जातो तेव्हा तो निर्णय राबवण्यासाठी जी आपली प्रशासन यंत्रणा आहे ती प्रशासन यंत्रणा तेवढी सक्षम आहे का याचं कुठेतरी ऑडिट या संपूर्ण घटनेने झालेलं आहे. त्याचा निष्कर्ष फार उत्साहवर्धक कदाचित नसेल. म्हणजे आपण अनुभवलं की अतिशय मोठ्या प्रमाणावरती रोखीची चणचण, ATM सारखं एक अत्यंत महत्त्वाची यंत्रणा त्याचं रिकॅलिब्रेशन करायला लागणारे ही गोष्ट नजरेतनं पूर्णपणे सुटणं. आमच्या ज्या 4 अधिकृत छापखाने आहेत नोटा छापण्याच्या त्यांच्या क्षमता, तिथे असणारं मनुष्यबळ, नोटा छापून झाल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा नोटा छापायच्या त्याचं वेळापत्रक, त्याच्यासाठी कागदाची उपलब्धता, तो कागद जर नसेल तर तो आयात करायचा, म्हणजे नोटा छापायच्या त्यांची क्वालिटी कंट्रोल, त्याच्यानंतर त्यांची स्क्रुटिनी, त्यानंतर त्या प्रत्येक नोटेचं कुठेतरी अकाउंटिंग होणं, त्याच्यानंतर त्या नोटा रिझर्व्ह बँकेने वितरित करणं, त्या नोटा बँकांकडे जाणं, बँकांकडून त्या बँकांच्या शाखांकडे जाणं, शाखांकडून त्या ATMs पर्यंत जाणं, ही सगळी यंत्रणा सुविहितपणे राबवण्यामध्ये ज्या सगळ्या त्रुटी होत्या त्या त्रुटींमुळे आपल्याला जवळपास नंतरचे 50, 55, 60 दिवस हा अनेक पातळ्यांवरती जी गैरसोय सहन करायला लागली. यातनं मला कुठेतरी असं वाटतं की आपसूक आपल्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचं एक कुठेतरी एफिशियन्सी ऑडिट झालेलं आहे. आणि ही माझ्या दृष्टीने नोटाबंदीचं 4थं महत्त्वाचं साध्य आहे. कारण कुठेतरी मला असं वाटतं की आपण असं जेव्हा म्हटलं जातं की 10 दिवसामध्ये परिस्थिती रुळावरती येईल, हे म्हणताना आपल्या देशाची संपूर्ण जी भौगोलिक वैचित्र्य किंवा विविधता जी आहे की आज मित्रांनो मुळामध्ये बँक असणं, ATM असणं आणि बँकेपर्यंत पैसा पोचणं याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी हा जो मुद्दा आहे हा मला असं वाटतं कुठेतरी यावेळी फार ठसठशीतपणे आपल्या डोळ्यामध्ये बिंबवला गेलेला आहे की अनेक ठिकाणी शेवटी रिझर्व्ह बँकेला नोटा विमानाने पाठवायला लागल्या. कारण मुळामध्ये नोटा छापल्यानंतर त्या ATM पर्यंत पोहोचवण्याचं काम आता सरकारने आउटसोर्स केलेलं आहे, म्हणजे ते प्रायव्हेट एजन्सीला दिलेलं आहे. आता प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरची क्षमता वेगळी आहे पुन्हा, म्हणजे त्याच्याकरता सुरक्षा यंत्रणा सिद्ध असणारं वाहन पाहिजे, सुरक्षा रक्षक पाहिजे, तुमच्याकडे ती तेवढी क्षमता पाहिजे, रस्ते धड पाहिजे. हे सगळ्या ज्याला आपण सिस्टमिक गॅप्स म्हणतो किंवा लॅक्युने म्हणतो, हे मला असं वाटतं ह्यावेळी पहिल्यांदा अधोरेखित झालेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो कुठेतरी आपल्याला ह्याचा विचार करायला लागणार आहे. आणि त्याकरता आपल्यासारख्या या व्यासपीठांचा मला असं वाटतं जरूर प्रकर्षाने वापर व्हायला पाहिजे. तो म्हणजे की आपल्या पुन्हा जसं एक काळ्या पैशाच्या आकारमानाबद्दल जसं आपल्याकडे एक अत्यंत प्रचंड मोठं एक असं गारुड आहे की भयंकर काळा पैसा आहे, तसं भयंकर आमच्याकडे सरकार फुगलेलं आहे, सरकारी कर्मचारी आवास्तव भरलेले आहेत, एवढ्या सरकारी कर्मचाऱ्यांची गरज आहे का, ह्या पद्धतीने आपल्या संपूर्ण विचार विश्वात जी चर्चा चालते ती कुठेतरी आपण तपासून बघायला पाहिजे. कारण आपण जर बारकाईने या काळामध्ये सगळे रिपोर्ट्स जर बघितलेत तर आमचे हे जे 4 छापखाने आहेत या 4 छापखान्यामध्ये नोटा प्रत्यक्ष छापण्याचं काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यापैकी जे कर्मचारी निवृत्त झालेले होते त्यांना पुन्हा आणून आपण कामावरती रुजू करून घेतलं. कारण जरी यंत्राच्या छायाने नोटा छापल्या जात असल्या तरी त्या यंत्रावरती सुद्धा नोट छापणं हे शेवटी पुन्हा कारागिरीचं कसबाचं काम आहे. म्हणजे संपूर्ण आमच्या देशामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, मनुष्यबळ आणि विशेषतः सरकारच्या जवळ असणारं मनुष्यबळ, त्याची पर्याप्तता ते पुरेसं आहे का? कारण मला कुठेतरी भीती अशी वाटते की आमच्याकडे मनुष्यबळाची चर्चा, सरकारच्या मनुष्यबळाची चर्चा ही फक्त वेतन आयोगाचा अहवाल आला की मोठमोठ्याने होते की भयंकर खर्च वाढला आहे. मग सगळे आम्ही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किती आहे, रेव्हेन्यू डेफिसिट किती आहे, सरकारी नोकऱ्यांच्या पगारावरती आणि पेन्शनवरती एकूण सरकारच्या महसुली खर्चाचा किती भाग खर्च होतोय याच्याबद्दल तावातावाने चर्चा होते. पण कुठेतरी
जरा आपण ही आकडेवारी नीट बघतो का? मी ह्याचा संबंध भरकटच जात नाही, याचा संबंध मला पुढे इन्कम टॅक्सशी जोडायचा आहे म्हणून मी ही पार्श्वभूमी आपल्या पुढे मांडतोय. संपूर्ण जगामध्ये सरकारी कर्मचारी किती असावेत याला काही स्टँडर्ड उत्तर कुठे नाही, कारण प्रत्येक देशाची रचना वेगळी असते. तरी सुद्धा मी तुम्हाला फक्त माहिती करता आकडेवारी सांगतो, ज्याला आम्ही संपूर्ण आमच्या जगामधला विकसित देशांचा पट्टा म्हणतो, म्हणजे OECD कंट्रीज ज्याला म्हणतात, सगळ्या स्वीडन, स्वित्झर्लंड, अमेरिका, जर्मनी, जपान, UK, फ्रान्स, हे सगळे जे श्रीमंत देश आहेत, या देशांच्या मध्ये अगदी स्थानिक पातळीपासून केंद्र सरकारच्या पातळीपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचं एकूण लोकसंख्येशी असणारं प्रमाण हे जवळपास 9-9.5% आहे. 7% तर आहेच. ओबामांच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये सरकारी नोकरांचं अमेरिकी लोकसंख्येशी असणारं प्रमाण आजवरच्या इतिहासात हायएस्ट म्हणजे 9.5 पर्यंत गेलं होतं. म्हणजे दर 100 लोकांच्या मागे 9 सरकारी नोकर होते. अगदी आफ्रिकेमधले, सब सहारन आफ्रिकेमधले किंवा अगदी आखाती देशांमध्ये भारताच्या पेक्षा तुलनेने ज्यांचं दरडोई उत्पन्न कमी आहे अशा देशांचा जरी आपण विचार केला तरी सरासरीने हे जे प्रपोर्शन आहे हे 3-3.5% येतं. भारतामध्ये ते 1.5% आहे. मला कुठेतरी भीती अशी वाटते की हा संपूर्ण या बँकिंग यंत्रणेवरती जो ताण आला या संपूर्ण गेल्या 2 महिन्यामध्ये, आणि आज आपण आता बघतो की रिझर्व्ह बँकेच्याच कर्मचाऱ्यांनी मुली नोटीस सरकारला पाठवलेली आहे की हा हस्तक्षेप थांबवा. हा हस्तक्षेपाचा मुद्दा येणार, तो शेवटी आपण घेऊन तिथे आपण थांबणार आहोत. पण ओव्हर टाईम करणं, बँकांवरती अतिरिक्त ताण येणं, स्टाफ मोठ्या प्रमाणावरती नसणं, प्रेसमध्ये नोटा छापण्याच्या छापखान्यांमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांना बोलावून आणलं जाणं, त्यांना ओव्हर टाईम घेऊन कामावर ठेवणं, मला कुठेतरी मित्रांनो असं वाटतं की ह्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा नोटाबंदीसारखा मोठा निर्णय आम्ही जेव्हा घेतो तेव्हा त्याचे उद्दिष्ट किंवा हेतू कितीही स्तुत्य किंवा चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी ज्यावेळी आपल्याला फार सदोष दिसते किंवा ढेपाळलेली वाटते, याच्यामध्ये कुठेतरी सरकारी यंत्रणेची मनुष्यबळाच्या पातळीवरती आबाळ होते का, हा प्रश्न आपण केव्हा तरी आता नीट अभ्यासाला पाहिजे. ती मला असं वाटतं नोटाबंदीमुळे किंवा नोटाबदलामुळेच संधी आलेली आहे. कारण मी मगाशी जे म्हटलं की हे सगळे 12 लाख कोटी किंवा 13 लाख कोटी जे बँकांमध्ये जमा झालेले आहेत, याच्यामध्ये खरोखर काळा पैसा किती आहे, म्हणजे याच्यापैकी किती पैसा हा इतके दिवस कर चुकवून लोकांनी जमा केलेला होता, असं जेव्हा मोजमाप करण्याकरता इन्कम टॅक्स जेव्हा याच्यावरती पाठपुरावा करेल तेव्हा अनेक अभ्यासकांनी ही शंका बोलून दाखवलेली आहे की मुळामध्ये आज इन्कम टॅक्सकडे तेवढं मनुष्यबळ आहे का. कारण 78 साली मुळात तत्कालीन सरकारने ज्यावेळी 1,000 रुपयाच्या आणि 5,000 रुपयाच्या नोटा चलनामधनं काढलेल्या होत्या, त्यावेळी जे संशयास्पद व्यवहार लक्षात आलेले होते इन्कम टॅक्स आयकर विभागाच्या, त्या प्रकरणांची चौकशी आज तागायत पूर्ण झालेली नाही. हे सगळं पेपरमध्ये आलंय बरं का, म्हणजे मी घेतलं हे सगळं पब्लिक डोमेन मधलं नॉलेज आहे, हे काही मी माझ्या संशोधनाचा हा प्रश्न नाही आहे. मुद्दा एवढाच आहे की जर ह्या पद्धतीने आपल्याला अडचणी व्यवहारामध्ये येणार असतील तर कुठेतरी हा प्रश्न आपल्याला एकूण आमच्या सरकारचं मनुष्यबळ, त्या मनुष्यबळाची गुणवत्ता, त्या मनुष्यबळाचं प्रशिक्षण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मनुष्यबळाचं संख्यात्मक आकारमान हे पर्याप्त आहे का, एवढा मोठा निर्णय जेव्हा आपण घेतो आणि त्याची अंमलबजावणी करताना ज्यावेळी व्यवस्थेवर ताण येतो त्यावेळी हे सगळे मुद्दे कुठेतरी आपल्याला अतिशय बारकाईने आणि चर्चा विश्वामध्ये राहणं आवश्यक आहे असं मला वाटतं. हे नोटाबंदीमुळे निदान झालं, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावरती चर्चा झाली की इतके लोक मेले, असं झालं तसं झालं, पण त्याच्या मुळाशी कुठेतरी हा मुद्दा आहे याचा आपल्याला विसर तरी निदान पडू नये असं मला वाटतं. ज्यावेळी साधारणपणे 15.5 लाख कोटीपैकी जवळपास 13-13.25 लाख कोटी रुपये जेव्हा परत येतात, याचा एक अर्थ माझ्या दृष्टीने अत्यंत सरळ, मी जो मगाशी सुतोवाच केलं तो असा आहे की अनेक हुशार लोकांनी जे काही व्यवस्थेमधले उपलब्ध पर्याय आहेत ते किंवा त्यांनी बऱ्याच ठिकाणी व्यवस्था वाकवून बराचसा पैसा ऑलरेडी पांढरा केलेला आहे किंवा कुठेतरी तो मालमत्तेमध्ये गुंतवलेला आहे. त्यामुळे अतिशय छोट्या प्रमाणामध्ये पैसा आता बँकांकडे परत आलेला नाहीये. मी म्हटल्याप्रमाणे 2-2.25 लाख कोटी रुपये जर बँकांकडे परत आले नसतील तर आपण असं सरळ म्हणू शकतो की तेवढ्या मूल्याच्या नोटा या 31 डिसेंबर नंतर रद्दीच्या भावामध्ये वाया गेल्या, म्हणजे तो नक्की काळा पैसा होता. पण याचा अर्थ मला कुठेतरी असं वाटतं की इन्कम टॅक्स विभागाला सुद्धा
हा एका अर्थाने एक अत्यंत मोठा धडा आहे की मला असं मी हे फार जबाबदारीने बोलतोय की जर आपण कुठल्या इन्कम टॅक्स ऑफिसरशी सिनियर लोकांशी जर आपण बोललो तर मला असं नक्की असं वाटतं की ते सुद्धा कबूल करतील की आता त्यांना सुद्धा किती पद्धतीने लोक काळा पैसा पांढरा करतात याचं एक मोठी आता इन्व्हेंटरी त्यांच्या डोळ्यासमोर येईल. कारण इतके दिवस मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला कदाचित ते माहिती असेल किंवा नसेल, ज्या दिवशी 8 नोव्हेंबरला हा संपूर्ण निर्णय सरकारने घेतला त्याच्यानंतर 30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा बँकांच्या मध्ये जमा करता येतील असं जेव्हा सरकारने त्या घोषणेबरोबर जाहीर केलं, त्या दिवसापासून रिझर्व्ह बँकेने प्रत्येक बँकेला अत्यंत स्पष्ट निर्देश असे होते की ज्याला बँकांचा STR नावाचा एक रिपोर्ट आहे, सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्स रिपोर्ट, की प्रत्येक खातं बँकेमध्ये जे आहे त्या खात्यावरती बारकाईने लक्ष ठेवायचं. मी मगाशी वाटलं त्या खात्याचा व्यवहारांचा जो काही इतिहास असेल त्या इतिहासाशी विसंगत अशी जर काही एकदम ॲक्टिव्हिटी त्या खात्यावरती दिसली तर ताबडतोब ती स्कॅनर खाली आणायची आणि ती रिझर्व्ह बँकेला कळवायची. हा जो सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्स रिपोर्ट आहे हा प्रत्येक खात्याचा पाठवा असा रिझर्व्ह बँकेने फतवा जाहीर केला. मला असं वाटतं की नोटाबंदीच्या किंवा नोटाबदलाच्या कार्यक्रमामुळे हे पुढचं मोठं साध्य आपल्याला आता असं झालेलं आहे की फॉर द फर्स्ट टाइम परहॅप्स आमच्या संपूर्ण बँकिंग यंत्रणेकडे किंवा पर्यायाने इन्कम टॅक्सकडे इथून पुढच्या काळात कुठल्या खात्यांवर लक्ष ठेवायला लागणार आहे याचा एक निदान बेस रिपोर्ट तरी तयार झालेला आहे. कारण ज्या खात्यांवरती 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळामध्ये किंवा आता जी सरकारने आपण म्हणतो की 31 मार्चपर्यंत ज्या काही नोटा अजूनही कोणाकडे असतील तर त्या रिझर्व्ह बँकेच्याकडे एका ट्रेजरीमध्ये जाहीर करायच्या, त्याच्याबरोबर एक रिपोर्ट द्यायचा. या सगळ्या सव्यापसव्यामधनं कुठली अशी ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा कुठले संस्था आहेत किंवा कुठल्या व्यक्ती आहेत किंवा कुठली अशी खाती आहेत की ज्यांच्याकडे इथून पुढच्या काळामध्ये बारकाईने लक्ष ठेवायला लागणार आहे याचा म्हणजे आपण एक बेसलाईन सर्वे जसं आपण म्हणतो. मला असं वाटतं हे नोटाबंदीचं किंवा नोटाबदलाच्या कार्यक्रमाचं पुढचं एक मोठं साध्य आहे की आता आपल्याकडे एक निदान बेसलाईन तरी झालेलं आहे की ज्या सगळ्या लोकांचे, कारण आता जनधनच्या माध्यमातून जवळपास आमच्या प्रत्येक कुटुंबाकडे आता खातं आहे, म्हणजे जास्तीत जास्त व्यवहार बँकेच्या माध्यमातून करावेत असे आपण आता प्रयत्न सरकार करत आहे. पण आज मितीस कुणावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. कारण शेवटी मला असं बघून चेहऱ्यावरनं काही कळत नाही की ह्या माणसाकडे काळा पैसा आहे का ह्याच्याकडे काळा पैसा आहे म्हणून. आता ही सगळी रक्कम जी बँकांच्या खात्यावर जमा झालेली आहे त्यामुळे निदान संशयाचा प्राथमिक धागा किंवा सुई कुणाकडे रोखावी याचा एक काहीतरी डेटाबेस या निमित्ताने सरकारकडे तयार झाला आहे. ही मला असं वाटतं ह्या एकूण सगळ्या खटाटोपाची एक पुढची कमाई म्हणायला आपण निश्चित हरकत नाही. भारतीय अर्थव्यवस्थेचं एक जे पुढचं वैशिष्ट्य आहे की ज्याला आम्ही इन्फॉर्मल इकॉनॉमी म्हणतो ती आपल्या देशामध्ये अतिशय मोठी आहे. हे मी काही फार नवीन सांगतो असं नाही, आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की आमच्या देशामध्ये जेवढा एकूण रोजगार आहे त्याच्यापैकी संघटित क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आम्ही सगळे आलो हा जेमतेम 6 ते 8% आहे. बाकी सगळा रोजगार आणि जवळपास आमच्या देशामध्ये जेवढे उद्योगधंदे आहेत सगळे असतात अगदी मायक्रो स्मॉल पासून मोठ्या उद्योगांपर्यंत त्याची जर आपण वर्गवारी बघितली तर जवळपास 88-89% उद्योग हे असंघटित क्षेत्रामध्ये आहेत, ज्याला आम्ही अनऑर्गनाइज्ड आणि इन्फॉर्मल असं दोन्ही म्हणतो. मला असं वाटतं की या संपूर्ण नोटाबदलाच्या संपूर्ण कार्यक्रमामुळे एक असं प्रतिपादन केलं जातं की नोट स्वॅपिंगमुळे किंवा नोटाबंदीमुळे आपोआप आता हे सगळं जे असंघटित किंवा इन्फॉर्मल क्षेत्र जे आहे उद्योगांचं हे आता फॉर्मल होईल. मित्रांनो याच्यावरती माझा विश्वास नाही. का? कारण असंघटित क्षेत्राचं व्यवच्छेदक लक्षण असं आहे की ज्या उद्योगांची कुठेही अधिकृत नोंदणी नाही आहे त्यांना आम्ही इन्फॉर्मल ॲक्टिव्हिटी म्हणतो. साधारणपणे आपल्या देशामध्ये ट्रेंड असा दिसतो की मी लघु उद्योजक आहे किंवा मला अगदी घरच्या घरी मी एखादा उद्योग सुरू केलेला आहे तर मला काही कोणाची नोंदणी बिंदणी करायच्या भानगडीमध्ये मी पडत नाही. आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याकडे जिल्हा उद्योग केंद्र डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर नावाचं एक केंद्र आहे की जिथे अपेक्षा अशी आहे की कोणी नवीन उद्योग सुरू केला की त्यानं जाऊन तिथे आपली नोंदणी करावी.
बऱ्याच वेळा कोणी फार उद्योजक अशी आपणहून नोंदणी करण्याच्या भानगडीत पडत नाही. नोंदणी करण्याची गरज जेव्हा पडेल तेव्हा माणूस जाऊन नोंदणी करतो. ती गरज केव्हा पडते? समजा मी उद्योग सुरू केला आहे, इतके दिवस मी तो घरच्या भांडवलावरती चालवला, आता मला बँकेकडनं कर्ज घ्यायचं आहे. मग कर्ज घेण्याकरता बँक विचारते की बाबा तुझं नोंदणी केलं का, रजिस्टर केलं का युनिट. मग मी जाऊन DIC कडे नोंदणी करतो. म्हणजे असंघटित क्षेत्राचा संपूर्ण व्यापार जो आहे